बारामती विमानतळावरती अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कर्नाटकात झिरो एफआयआर दाखल झालाय। या प्रकरणी आता झिरो एफआयआर नंतर बंगळुरूचे पोलीस महानिरीक्षक पी हरिशेखरन यांनी महाराष्ट्र डीजी ऑफिसला पत्र लिहिलंय। कर्नाटकात दाखल झिरो एफआयआर आता महाराष्ट्र पोलिसांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आलंय। महाराष्ट्रासाठी हे दुर्दैव आहे। सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेला विचार करण्यासारखा हा विषय आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी झिरो एफआयआर वर दिली। तर एफआयआर दाखल करायचा नाही किंवा चौकशी करायची हा मेसेज चुकीचा आहे, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। आज सुप्रीम कोर्ट की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे एफआयआर हा दर्ज करून घ्यायचाच असतो। दुर्दैवाने तो घेतला गेला नाही। शेवटी इतर राज्यामध्ये तो तशा प्रकारचा एफआयआर दर्ज केला आणि तो आज या ठिकाणी दाखल पाठवला असेल महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटची आणि महाराष्ट्र सरकारची नामुष्की आहे। हे प्रकरण कुठेतरी दडपलं जात आहे, दाबलं जाते, अशा प्रकारची शंका इथे येते। माजी आमदार विनायक मेटे साहेबांचा त्यावेळेला मृत्यू झाला होता, त्यावेळेला देखील एडीआरच फाईल झाला होता। 4 महिन्यानंतर एफआयआर झाली होती। त्याच पद्धतीने आज मला सामान्य कैलासवासी दादांची आणि मला कोणाची तुलना करायची नाही, परंतु ऍक्सिडेंटल डेथ ज्यावेळेला होती त्यावेळेला पहिल्यांदा हा एडीआर फाईल होतो, जो बीएनएसच्या 194 कलमच्या नुसारच झालेला आहे आणि त्यानंतर चौकशीच्या अंती मग ह्याच्यामध्ये एफआयआर फाईल होतो। त्यामुळे एफआयआर आम्हाला लॉन्च करायचं नाही किंवा आम्हाला चौकशी करायची नाही, हा जो मेसेज जातो तो अत्यंत चुकीचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.